आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। महाराष्ट्रातल्या सहकारी साखर उद्योगाला आधार देण्यासाठी इथेनॉलसह अन्य उपउत्पादनं बनवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तसंच अशा उत्पादनांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री निर्मितीसाठी पुणे इथं असे प्रत्येकी 1500 कोटी रुपये खर्चाचे 2 प्रकल्प राबवले जाणार आहेत। 3000 रुपये कोटी गुंतवणुकीच्या या दोन्ही प्रकल्पातून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना मोठी ताकद मिळेल असा विश्वास केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला। येथील स्टेशन रोडवरील केटीपी मैदानावर भाजपा महायुतीची विराट जाहीर सभा झाली। त्याप्रसंगी नामदार शहा बोलत होते। यावेळी सहकार महर्षी कल्लाप्पण्णा आवाडे यांचा गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चांदीचा सहकार ध्वज देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला उपस्थित असलेले सहकारातील ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे यांच्या कार्याचं अमित शहा यांनी तोंड भरून कौतुक केलं। आवाडे यांच्या 5 वर्षानंतर होणाऱ्या शताब्दी वाढदिवस सोहळ्याला अमित शहा यांनी उपस्थित राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। त्याचा संदर्भ घेत या कार्यक्रमाला मी निश्चितपणे उपस्थित राहीन असा उल्लेख शहा यांनी केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला। स्वागत करून प्रास्ताविकात आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहराचा पाणी वस्त्रोद्योग प्रश्नाचा उल्लेख केला। 2 वर्षांपूर्वी निमंत्रण दिलेल्या कार्यक्रमाचा योग आज आल्याचं त्यांनी नमूद करत सहकार महर्षी कल्लाप्पण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सहकारी संस्थांच्या घोडदौडीचा आढावा घेतला। इचलकरंजी शहरानं खासदार धैर्यशील माने आणि माझ्या विजयात मोठं योगदान दिले। सातत्यानं भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। खासदार धैर्यशील माने यांनी रोटी कपडा मकान या गरजा भागवणारी इचलकरंजी ही हिंदुत्व जगणारी नगरी आहे। सहकाराची जननी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्याचं काम या इचलकरंजी शहरानं केलंय। येथील पंचगंगा प्रदूषण आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे। टेक्स्टाईल हब म्हणून उदयाला येत असलेल्या इचलकरंजी शहरानजीक केंद्र शासनाच्या माध्यमातून इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करावी अशी मागणी त्यांनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम कल्लाप्पण्णा आवाडे यांनी केलंय। मोदी सरकारच्या माध्यमातून देशाचा विकास अधिक गतीनं होत असून देशाला लाभलेले पोलादी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या सहकाराला नवी दिशा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। 2014 पूर्वी देशातील सहकारी क्षेत्रामध्ये शिरलेल्या स्वाहाकारानं शेतकरी उद्ध्वस्त झाला होता। मात्र पहिले सहकार मंत्री म्हणून काम करत असलेल्या शहा यांनी प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून सहकाराचा फायदा सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलंय। देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान मोलाचं असल्याचा उल्लेख करत सहकाराच्या माध्यमातून कष्टकरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचं सांगितलं। शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचं त्यांनी सांगत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याची घोषणा केली। आवाडे जनता बँक आणि आवाडे जवाहर साखर कारखाना यांचा उल्लेख शिंदे यांनी आपल्या भाषणात करत दोन्ही संस्थांचं कौतुक केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याची घोषणा करताना जुने दानवाड उद्धव राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणार असल्याची घोषणा केली। कोणताही वादविवाद न होता शेती आणि पिण्यासाठी ग्रामीण भागाला पाणी कमी पडणार नाही याची ग्वाही देत शासन ही योजना कार्यान्वित करताना निधीची कमतरता भासू देणार नाही असंही त्यांनी आश्वासित केलं। या सभेप्रसंगी नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जयकुमार गोरे, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, बाबासाहेब पाटील, आशिष शेलार, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री शिवाजीराव पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, विनय कोरे, अशोकराव माने, अमल महाडिक, राजेंद्र पाटील यड्रावकर, सुधीर गाडगीळ, शशिकला अण्णासू जोल्ले, निरंजन डावखरे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, स्वप्नील आवाडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। आभार भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी मानले। सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं।